फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. हिरव्या चुड्याशिवाय सौभाग्य लेणं पूर्ण होत नाही. मी घेऊन येते. हा हरिष्मानाचम्य. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. पाणी सोडून द्या हातावरून. ओम विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. दोक्षजाय नमः. नास्याय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेंद्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्णाय नमः. सुमुखश्चैव एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यप्रटे शृणुयादपि. आम्हाला माफ कर देवा. तुझ्यासमोर आज हे नाटक करावं लागतंय आम्हाला. आम्हाला प्लीज माफ कर. माफ कर. आता इथे गणपती आहे, त्याची पूजा करायची आहे. नमस्कार करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तिथे गणपतीवरती 3 वेळा अक्षता व्हायच्या आहे. श्रीमन महागणाधिपतये नमः. ध्यायामी ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामी. आवायामी आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामी. आसनार्थे अक्षतान् समर्पयामी.
4 वेळा हातावरून पाणी सोडायचं. श्रीमन महागणाधिपतये नमः. हाय. हाय. अरे तू अजून घरी कसा काय? आज ऑफिसला नाही जाणार? नाही. का रे, बरं वाटत नाहीये का तुला? बरं आहे का मला सगळं. तू काळजी करू नकोस. का माहिती नाही पण मला सईची खूप आठवण आहे. सुट्टी टाकली आहे तिच्यासाठी. ओ, सई येणार आहे का आत्ता? नाही, मी तिला भेटायला जाणार. सुट्टी काढलीच आहेस तर अख्खा दिवस तिच्याबरोबरच स्पेंड करायचा होतास ना. चार्वी, तुझा प्रॉब्लेम काय? हा, उगाच कशाला वाकड्यात शिरते? हे बघ, आधीच मी खूप अपसेट आहे. तू जर थांब. अपसेट करणाऱ्या लोकांसाठीच तू वेळ काढतोस. चार्वी, आपण हा विषय इथेच थांबूया, नाहीतर उगाच आपल्यात वाद होतील. वाद होतील असं वागतोसच कशाला तू? चार्वी, तुला मी 100 वेळा सांगितलंय सई किती इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. एनिवे, तुला सांगून काही अर्थ नाही. मी आज सईला भेटायला जाणार आहे. दॅट्स फायनल. चला, अशा रीतीने आपली पूजा जी आहे ती ह्या ठिकाणी संपन्न झालेली आहे. ताई, तुमचं समाधान झालं ना पूजेने? हो, खूप छान झाली पूजा. अखंड सौभाग्यवती भव, सर्व मनोकामना सिद्धी भव. खरंच खूप छान झाली पूजा. तुम्ही दोघं एकमेकांना छान शोभून दिसलात. डोळ्यात भरून घेतलंय मी तुम्हाला दोघांना. इतक्या दिवसांची इच्छा माझी पूर्ण झाली. चला, आता सगळं वातावरण कसं प्रसन्न वाटतंय. हो ना, माझ्या इच्छेसाठी ह्या घरात पूजा केली आणि माझ्या इच्छेला मान देऊन तुम्ही दोघं पूजेला बसला. खरंच खूप आभार तुमचे. आई, अहो काय बोलताय तुम्ही? पूजेला बसण्याचा मान तुम्ही दिलात आम्हाला. आई, तुला बरं वाटलं ना, मग झालं. पण प्लीज असं परत बोलू नकोस. चला ताई, मी निघतो आता. हो, पद्मनाभ, कार्तिकी, आशीर्वाद घ्या. दीर्घमायुरस्तु, सर्व मनोकामना सिद्धी भव, अखंड सौभाग्यवती भव. ताई, तुमचा मुलगा आणि सून एकमेकांना साजेसे आहेत. छान आहे जोडा, अगदी लक्ष्मी नारायणासारखा. छान संसार करा तुम्ही दोघं जण. कार्तिकी, माझ्यामुळे तुझं हे कौतुक होतंय आज, कळलं ना? मी तुला पूजेला बसू दिलं म्हणून मोठ्या आईच्या आनंदाचं क्रेडिट तुला जातंय. कर, जितकं एन्जॉय करायचं ना तितकं कर, कारण काही दिवसातच ही सगळी परिस्थिती बदलेल याची काळजी मी घेईन. आणि तुझी परिस्थिती पुन्हा कार्तिकी, मला तुझी माफी मागायची. कशाबद्दल? मागे जे काय घडून गेलं त्याबद्दल. आम्ही तुझ्यावर खूप अविश्वास दाखवला, खूप वाईट वागलं तुझ्याशी. तुला तुला समजून घेण्याचा प्रयत्नही नाही केला. चुकलं समजा. पद्मनाभ, जे झालं ते झालं. ते गैरसमज कधीच दूर झाले. तो विषय आता कशाला काढताय? कारण त्या जखमा अजूनही ओल्या आहेत तुझ्या मनात. नाही,
तसं काही नाही. अगं मग तू पूजेला बसायला नकार का दिलास? सई तुला तिच्या साडीवरून बोलली म्हणून? अगं सई लहान आहे, अल्लड आहे, तिला नाही समजत कोणासमोर काय बोलावं, म्हणून एवढं चिडायचं? त्यासाठी पूजेला बसायला नकार दिलास? पद्मनाभ तसं काहीही नाहीये. अगं नाही तर मग कसं आहे? कार्तिकी, जे काही घडलं त्याचं खूप वाईट वाटतंय मला. आईने मोठ्या प्रेमाने ही साडी तुला घ्यायला सांगितली होती आणि ही साडी तुला खूप शोभून दिसली असती. आईलाही बरं वाटलं असतं. अगं पण ह्यासाठी तू पूजेला बसायला नकार देतेस? पद्मनाभ मी काय सांगू तुम्हाला. अहो नवरा बायको असण्याचं आपण खोटं नाटक करतो हे सईला कळलंय. तिला कसं कळलं? माहित नाही. अगं पण तिला हे कळण्याचा आणि तू पूजेला न बसण्याचा काय संबंध येतो कार्तिकी? तुला ती काय बोलली का? हो, तिचं म्हणणं होतं की जर मी पूजेला बसले तर ती आपल्या नात्याचा खोटेपणा आईंना जाऊन सांगेल. काय काय अक्कल आहे काय मुलीला? अगं आईची परिस्थिती काय, आपण सगळे कशातून जातोय आणि ही. पद्मनाभ प्लीज तुम्ही आधी शांत व्हा. अहो ती रागाच्या भरात असं वेडवाकडं बोलते वागते माहिती आहे आपल्याला. आपण तिला समजून घ्यायला हवं. प्लीज प्लीज तुम्ही आधी शांत व्हा. कार्तिकी, आपण तिला एकदा तरी खडसावून सांगायलाच हवं. अगं हे असं धमकावणं म्हणजे. पद्मनाभ खरं आहे तुमचं, पण कदाचित तिलाही तिची चूक कळली असेल. अहो म्हणून तर तिने मला पूजेला बसू दिलं. हळूहळू तिच्याही येईल सगळं लक्षात. सगळं व्यवस्थित होईल. हे राज काय चाललंय? दिगड दे बाहेर जाऊन खेळ जा, इथून खेळत बसू. जेवणाची सगळी तयारी झाली आहे. छान झाली ना पूजा? अगदी. मन अगदी प्रसन्न झालंय. सूरज, अरे ये सूरज. काय रे उशीर झाला? हो, एका कामात अडकलेलो. तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. घे दर्शन घे. हो. आजकाल कामाची बरीच धावपळ दिसते तुझी. हो, खूप कामं चालली सध्या. अरे सूरज किती उशीर. जरा कामात बिझी होतो. अगं असणारच. एवढा मोठा बिझनेस एकटा सांभाळतोय तो. पार्थ होता तेव्हा ठीक होतं, त्याला आधार होता. सूरज आता हे सगळं विसर. अरे पार्थशी तर जुळवून घे. मोठा भाऊ आहे तो तुझा. थोडं कमी जास्त बोलला असेल म्हणून काय झालं? नाती नसतात तोडायची. काय पटतंय का मी काय म्हणते ते? हो हो, मोठी आहे. हे बघ सूरज बरोबर बोलते ही. एकदा शांत डोक्याने विचार कर. सगळं ठीक होईल. अरे सूरज उशीर होतोय, निघायला हवं आपल्याला. हो अरे इतक्यात चाललं? मोठी आई, वाटेत एक महत्वाचं काम आहे, ते आटपून पुढे होतो. जेवायला नक्की या, वाट बघते. नक्की. खुश राहा. चिरंजीव चिरंजीव. येते. येतो. हो. येतो मी. नील, तुला जावंच लागणार आहे का रे? हो. का? नाही, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण अरे
माझं डोकं खूप गरगरतंय रे. खूप अनइझी फील होतंय. खूप डोक्यात कळ येते रे. अरे तू बस, तू बस बस. आर यू ओके? नो, आय एम नॉट. मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. ऐक ना, प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नकोस ना. मला खूप भीती वाटतेय. ठीक आहे, ठीक आहे, मी नाही जात. मी डॉक्टरांना फोन करतो, ते येतील. डॉक्टर वैद्य, सूरज, अरे बाबा येणार होते पण अजून कसं आले नाहीयेत? बाबा येणार होते. थांब, मी फोन लावून विचारतो त्यांना. बरं. हॅलो. हां बाबा, सूरज बोलतोय. हां बोल बेटा सूरज. तुम्ही येणार होतात ना इकडे? काय झालं? अरे कामाच्या गडबडीत नाही जमणार याला. अच्छा, बरं थांबा, सईशी बोला. हां. मी फ्रेश होऊन येतो. हो. हा बाबा बोला. कशी आहेस बेटा? बाबा मी बरी आहे, पण काय आहे, तुम्ही येणार होतात ना आज, मग का नाही आलात? हां बेटा, नाही यायला जमणार आज. बरं, पूजा कशी झाली? खूप छान. बाबा मोठी आई आज खूप खुश होती आणि खरं सांगायचं तर तिला खुश बघून मलाही खूप बरं वाटलं. गुड. बाबा बाबा आम्ही निघताना आज मोठ्या आईने आणि आजोबांनी पार्थदादांचा विषय काढला होता. पार्थचा विषय का बुवा? एवढा का त्यांना इंटरेस्ट पार्थमध्ये? इंटरेस्ट नाही हो बाबा, म्हणजे आम्हाला समजवत होते की झालं गेलं सगळं विसरून जा, शेवटी नाती महत्वाची असतात वगैरे वगैरे. मग काय ठरवलं तुम्ही? मतभेद विसरायचंय? बाबा मतभेद विसरायचा प्रश्नच येत नाही. तुझं ठीक आहे ग, पण सूरजचं काय? सूरजचं काय म्हणजे? बाबा त्याच्या मनात मी दादांविषयी इतकं विष पेरलंय ना की दादांनी घरात घुसण्याचा प्रयत्न जरी केला तरी सूरज त्यांना घुसू देणार नाही. गुड. बाबा खरंच त्यावेळी आपण अगदी योग्य केलं. सूरजला भडकवून त्याच्यात आणि दादांमध्ये फूट पाडली. त्याच्याच खांद्यावर बंदूक ठेवून आधी कार्तिकीला आणि मग दादांना घराबाहेर काढलं. बाबा आता सूरजकडे आपल्या दोघांचं ऐकण्याशिवाय पर्यायच नाही. पण एक लक्षात ठेव, सूरजची काळजी घे. त्याला प्रेमाने जिंक. आपल्या घरचे त्याचा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करतील, ते मात्र होऊ देऊ नको. हो बाबा, त्या पार्थचा आणि कार्तिकीचा विषय घरात निघणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन. बाबा आपण एवढ्या मेहनतीने सूरजला त्याच्या माणसांपासून तोडलंय. पार्थ दादांविषयी त्याचं मत वाईट केलंय. मग आता पॅचअपच्या गोष्टी निघाल्या तर काय उपयोग? डोंट वरी बाबा, सूरज दादांना पुन्हा या घरी कधीच घेणार नाही.
याची व्यवस्था मी करेन.